नमस्कार, मी विजय चोरमारे. दिनमार मराठी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती. हा व्हिडिओ आवडला तर आपण दिनमान मराठी हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता वळूया आपल्या आजच्या विषयाकडे. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात सदाभाऊ खोत हे कुठल्याही अंगानं दखल घ्यावी अशा योग्यतेचे ग्रस्त नाहीत. म्हणजे शेतकरी संघटनेत त्यांनी दीर्घकाळ काम केलं, शरद जोशींच्या बरोबर काम केलं, नंतर राजू शेट्टींच्या बरोबर काम केलं आणि राजू शेट्टी यांना धोका देऊन ते शेतकरी संघटनेत फूट पाडून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले. म्हणजे शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना फोडण्याचं पाप त्यांनी केलं. त्यानंतरच्या काळात ज्यावेळी राज्यात भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचं सरकार होतं, त्या काळात एक शेतकऱ्यांचा संप झाला. तो संप फोडण्याच्या कारस्थानात सुद्धा हे सदाभाऊ सहभागी झालेले होते. यामुळे यांना शेतकऱ्याचं प्रेम किती आणि यांना राजकीय स्वार्थ किती याची कल्पना येऊ शकते. यांच्या राजकीय प्रवासाबद्दल, यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल फार बोलता येईल, पण वाईट अर्थानं सुद्धा त्यांची दखल घेऊ नये इतकी सुमार त्यांची राजकीय कारकीर्द आहे असं मला वाटतं. मित्रांनो, सदाभाऊ खोत यांनी परवा एक विधान केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते, देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या संदर्भात विधान केलं. खरं तर राजकारणात विरोधकांच्यावर खूप आरोप केले जातात, अनेक टीका केले जातात, टीका टिप्पण्या होतात, आरोप प्रत्यारोप होतात. पण तिथं राजकीय टीकेची एक पातळी महाराष्ट्र परवापर्यंत सांभाळत होता. महाराष्ट्राची राजकारणाची एक सुसंस्कृत परंपरा आहे. यशवंतराव चव्हाणांच्यापासून ही परंपरा चालत आलेली आहे. आजपर्यंत ही परंपरा सुरू आहे. पण मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला आणि देवेंद्र फडणवीस यांनी इथलं राजकारण नासवून टाकलं असं माझं स्पष्ट मत आहे. मग त्यांनी सदाभाऊ खोत असतील, गोपीचंद पडळकर असतील, सदावर्ते वकील असतील, नितेश राणे असेल, अशी काही माणसं एकत्र केली आणि अशा माणसांना त्यांनी विरोधकांच्यावर सोडण्यासाठी त्यांचा वापर करून घेतला. म्हणजे यांना पदं द्यायची, यांना महत्त्व द्यायचं आणि त्यांचं महत्त्व वाढवून त्यांना विरोधकांच्यावर सोडून द्यायचं. आणि त्यांनी कोणतीही पातळी न बाळगता किंवा कोणत्याही मर्यादा न पाळता विरोधकांच्यावर, मग तो विरोधी पक्षातला कितीही मोठा नेता असू दे, त्याच्या संदर्भात अद्वा अत्यंत घाणेरड्या भाषेने बोलायचं. दोन जातींच्यामध्ये, दोन धर्मांच्यामध्ये तेढ वाढवणारी विधानं करायची, असं सातत्याने हे करत आले. म्हणजे सदाभाऊ खोत हे वर्षानुवर्षे शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका करत आलेले आहेत. आता अजित पवार त्यांच्यासोबत गेले असल्यामुळे त्यांना अजित पवारांच्यावर बोलता येत नाही, पण शरद पवार विरोधात शरद पवारांच्यावर बोलता येतं. शरद पवारांच्यावर टीका करायला हरकत नाही. शरद पवारांनी कृषी मंत्री असताना काय केलं त्याचं मूल्यमापन करायला हरकत नाही. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांचा उहापोह करायला किंवा त्यांच्यावर टीका टिप्पणी करायला हरकत नाही. पण एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या व्यक्तीच्या आजारपणावर अत्यंत घाणेरड्या भाषेत ज्यावेळी टीका केली जाते, तेव्हा त्या टीका करणाऱ्याची पातळी काय आहे, लायकी काय आहे, हे आपल्याला कळून येतं. सदाभाऊ खोत यांची लायकी यापूर्वी अनेकदा उघड झाली आहे, पण या विधानानं ती लोकांच्या समोर पुन्हा ठळकपणे आले असं मला वाटतं. यात एकटे सदाभाऊ खोत दोषी नाहीत. म्हणजे बघा, अगदी गेल्या काही दिवसापूर्वीचं उदाहरण आहे. नगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये तिथं भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधानं केली गेली. म्हणजे एखादा वक्ता आक्षेपार्ह विधान करतो तेव्हा ते विधान करत असताना मंचावरचे लोक, समोरचे श्रोते कसा प्रतिसाद देतात यावरून एकूण सगळ्यांची लायकी उघड होत असते. त्या कार्यक्रमसुद्धा संबंधित वक्ता बोलल्यानंतर सुजय विखे म्हणतात माझं लक्ष नव्हतं, पण त्यावेळी त्या कार्यक्रमातल्या उपस्थित असलेल्या अनेकांनी टाळ्या शिट्ट्या वाजवून त्याला दाद दिली होती. यावरून समोरच्या श्रोतृवर्गाची सुद्धा आपल्याला योग्यता काय होती ते कळतं. तेच आपल्याला इथं सदाभाऊ खोत यांच्या विधानाच्या वेळी दिसून येतं की सदाभाऊ खोत हे बोलत असताना गोपीचंद पडळकर जे जत विधानसभा मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत,
आणि आत्ता विधान परिषदेचे आमदार आहेत ते गोपीचंद पडळकरसुद्धा कितीतरी हसत होते. आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, 5 वर्षे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले देवेंद्र फडणवीस सदाभाऊ खोत हे शरद पवारांच्यावर अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलत असताना सदाभाऊ खोत यांच्याकडे अत्यंत कौतुकानं बघत होते, हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे बोलणारा जितका दोषी असतो तेव्हा ते घाणेरडं बोलणाऱ्याला न रोखणारा आणि ते कौतुकानं ऐकणारा सुद्धा ते तेवढाच दोषी असतो असं मला वाटतं. आणि या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा ती जबाबदारी येते. त्यांनी खोतांना तिथं रोखायला पाहिजे होतं किंवा आपल्या नंतरच्या भाषणात खोतांना सुनावायला पाहिजे होतं. अजितदादा पवार तिथं असते तर त्यांनी खोतांना खोतच काय, अन्य कुठल्याही नेत्यानं अन्य कुणाही नेत्याच्या संदर्भात असं बोललं असतं तर अजितदादा पवार यांनी त्यांना सुनावलं असतं. परवाच मी अजित पवारांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीला महायुतीला का फटका बसला, तर महायुतीतली आमची काही वाचाळ मंडळी 2 धर्मात तेढ वाढवण्याचं काम करत होती, त्यामुळं अल्पसंख्य समाज दुखावला होता, त्याचा फटका आम्हाला बसला. म्हणजे हे लोकसभा निवडणुकीतलं अपयश एवढं ताजं असताना आणि त्याची कारणे यांच्या समोर असताना सुद्धा पुन्हा पुन्हा ही मंडळी करतायत. म्हणजे आपण गेल्या काही वर्षातलं मी सुरुवातीला उल्लेख केला की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण नाचवलं. त्यांनी खरं तर गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांना प्रचंड विरोध केला. मी वारंवार सांगितलं की मुंडेंनी शरद पवार यांच्या विरोधात थेट शड्डू ठोकलेला होता. त्यांच्यावर अत्यंत तीव्र असे म्हणजे त्याचे थेट दाऊदशी संबंध असल्याचे आरोप केले होते, अत्यंत टोळी युद्धातल्या लोकांचे संबंध असल्याचे आरोप केले होते, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप केलेले होते. पण हे सगळं करत असताना एक लक्षात घ्यावं लागतं की मुंडे यांनी हे आरोप स्वतः केलेले होते आणि त्यांनी शरद पवारांना आव्हान दिलेलं होतं. आणि त्या आरोपांनी त्या काळातल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातांनी त्यावेळी शरद पवारांच्या नेतृत्वाखालची काँग्रेसची सत्ता उलथवून टाकलेली होती आणि राज्यात पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं सरकार आलेलं होतं. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्यावर किंवा आपल्या विरोधकांच्यावर टीका करणं हे नवीन नाही, पण 2014 नंतर त्याचा स्तर अत्यंत खालावलेला आहे. म्हणजे फडणवीस यांना शरद पवार बनायचं आहे, जसं मोदींना नेहरू बनायचं आहे आणि ती नेहरूंच्यावर टीका करत पुढं चाललेत, तसं देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार बनायचं आहे, शरद पवारांच्यापेक्षा मोठा नेता बनायचा आहे. मग त्यासाठी थेट शरद पवारांच्याशी लढावं लागतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी इथं शरद पवार स्वतः न लढता मग त्यांनी अशी बाजारभुगी मंडळी काही गोळा केली. त्यात गोपीचंद पडळकर असतील, वकील सदावर्ते असतील, सदाभाऊ खोत असतील, नितेश राणे असतील, ज्यांना म्हणजे कुठलीही पाचपोत न अशी ही मंडळी त्यांनी उभी केली आणि त्यांना छू करायची. म्हणजे पूर्वी विधानसभेत यावेळी एखाद्या पक्षाची एक अशी तरुण मंडळीची एक अशी 7-8 जणांची टोळी असायची. ते असे विधानभवनात विधिमंडळात असं सभागृह चालू असताना मोठमोठ्यानं ओरडून दंगा करायची, त्यांना शाउटिंग ब्रिगेड म्हणायची. तर मला वाटतं ही जी देवेंद्र फडणवीसांची आहे ही बार्किंग ब्रिगेड आहे, म्हणजे भुंकणारी टोळे. आणि या बार्किंग ब्रिगेडमुळं भारतीय जनता पक्ष अडचणीत यायला लागला आहे, महायुती अडचणीत यायला लागले. प्रश्न कोण अडचणीत येतं याचा नाही, तर प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा. ही राजकीय संस्कृती रसातळाला येण्याचं काम फडणवीस यांच्या नेतृत्वाखालची ही मंडळी करतायत. आणि मला वाटतं ही जी बार्किंग ब्रिगेड आहे ही बार्किंग ब्रिगेडच महायुतीचा पादार उठवल्याशिवाय राहणार नाहीत. ही मंडळीच महायुतीचा पादार उठवतील. कारण लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारनं अनेक चांगले निर्णय घेतले. लाडकी बहीण योजनासारखी योजना आणली, त्या योजनेला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळं जी लोकसभा निवडणुकीत पिछाडी होती ती पिछाडी बरोबर महायुती महाविकास आघाडीच्या बरोबर येताना दिसत होती. वातावरण महायुतीसाठी अत्यंत चांगलं असल्याचं चित्र दिसत होतं. असं असताना जर ही मंडळी महायुतीची मंडळी देवेंद्र फडणवीसांची ही बार्किंग ब्रिगेड जर वातावरण खराब करत असतील, विरोधकांच्याबद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलून इथलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील, राजकीय संस्कृतीला एकूण धक्का देण्याचा प्रयत्न करत असतील, तर मला वाटतं महाराष्ट्राची जनता सुजाण आहे, महाराष्ट्राची जनता शहाणी आहे. ती याचा बरोबर निकाल देऊ शकेल. आणि महायुती जिला काही लोकसभेतल्या पराभवानंतर सुद्धा या महायुतीला थोडीशी काही आशा निर्माण झाली होती सत्य देण्याची, या महायुतीचा बाजार ही बार्किंग ब्रिगेड भुकवेल असं मला वाटतं. धन्यवाद.